नागपूरमधील मोहननगर परिसरात एका वादातून घडलेल्या घटनेत एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तत्पर कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे। मोहननगर परिसरात 8 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे। अमोल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून संशयित व्यक्तीवर हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। तपासादरम्यान संबंधित व्यक्तीची चौकशी, परिसरातील माहिती संकलन आणि संशयितांचा शोध या आधारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले। सदर प्रकरणातील इतर काही संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू असून पुढील तपास सुरू आहे। रॉड्रिक अँथनी डॅनियल या इस्माला पूर्व वैमनस्यामधून आरोपी अंबुलाला उर्फ उमेश पैसाडेली, आकाश गेडाम, पियुष वाडेकर आणि रोपलाला या चौघांनी मोहननगर या परिसरामध्ये हत्याराने व हाताबुक्कीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते। फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामधील आरोपी अंबुलाला उर्फ उमेश मनोज पैसाडेली हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाई पण झालेली आहे। परंतु याचे फिर्यादीसोबत किरकोळ कारणावरून पूर्व वैमनस्य होते, त्यातून त्यांचा जानेवारी महिन्यामध्ये वाद झाला होता। त्या वादाचं राग मनात धरून घटनेदिवशी आरोपीने इतर साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला मोहननगर परिसरामध्ये चाकू व इतर हत्याराने मारून गंभीर जखमी केले होते। त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील पियुष वाडेकर याचा गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या अधिकारी अंमलदारामार्फत शोध घेऊन त्याला गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। बाकी आरोपींचा गुन्ह्याचा तपास करून शोध घेणे सुरू आहे। 3 जो आहे पियुष वाडेकर याला तपास कमी अटक केली आहे। त्याचं राहणं त्याच परिसरामध्ये लालाचा बगीचा, खालाशी लाईन, मोहननगर आणि फिर्यादी देखील त्याच परिसरात आहेत। सर्व आरोपी एकाच परिसरातील आहेत। इतर आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत। जुन्या वादातून निर्माण होणारे तणाव टाळणं आणि वेळेवर संवाद साधणं अत्यंत गरजेचे आहे। कायद्याच्या चौकटीत राहून वाद सोडवणे ही सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे।